रोटे ब्रदर्स कोल्हापूर यांच्याकडून जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा। 70 वर्षाची विश्वासाची परंपरा म्हणजेच रोटे ब्रदर्स कोल्हापूर यांचा हॉटेल किंग प्रीमियर चहा व लाल पान फॅमिली मिक्सर चहा, आसाम मधील निवडक दर्जेदार स्वादिष्ट व रुचकर चहाचे ब्लेंड्स म्हणजेच रोटे ब्रदर्स कोल्हापूर यांचे स्फूर्तिदायक हॉटेल किंग प्रीमियर चहा व लाल पान फॅमिली मिक्सर चहा नेहमी वापरा। रोटे ब्रदर्स 352 ई स्टेशन रोड कोल्हापूर। फोन नंबर 0231 265 44 26। पूर परिस्थितीसाठी महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज। के मंजुलक्ष्मी। संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापूर्वी अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्यक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर करण्यात आली। या प्रात्यक्षिकांमध्ये अग्निशमन विभागाकडील अत्याधुनिक साधन सामुग्रीचे प्रात्यक्षिक प्रकाशक के मंजुलक्ष्मी यांच्या समोर मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दाखवले। यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी म्हणाल्या, आता फायर टीमच्या मार्फत कोल्हापूर महानगरपालिकेने मॉक ड्रिल घेतलेले आहे। आम्ही सगळे फायरच्या इक्विपमेंट्सची पण तपासणी केलेली आहे आणि आमच्या पूर्ण फायरच्या टीम आणि महानगरपालिकेच्या पण सगळे अधिकारी कर्मचारी हा पूर परिस्थिती फेस करण्यासाठी सज्ज आहे। मागच्या वर्षी पण आपण एकंदरीत सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम केले होते। वेगवेगळे NGOs आणि लोकांच्या पण म्हणजे चांगल्या प्रमाणेच आम्हाला NGOs कडून आणि आता पण आपल्या सोबत मल्टिपल NGOs आहे। इथे पण मी त्यांच्या काही सदस्यांना भेटले तर सगळ्यांच्या सहकार्याने, लोकप्रतिनिधींच्या, आमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण असं काम केले होते आणि एक सुद्धा कॅज्युअलिटी मागच्या वर्षी शहरामध्ये झाले नव्हते। तेच परिस्थिती आपण ह्या वर्षी पण मेंटेन करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आणि चांगल्या प्रमाणे मिनिमम डॅमेजेस करण्यासाठी आमच्या प्रयत्न राहणार आहे। आणि ह्याच्या तयारी म्हणून आम्ही ऑलरेडी निवारा केंद्र आमच्या शाळेमध्ये आणि मागच्या जे काही सभागृहामध्ये वगैरे जो लिस्टेड आहे तिथे सुरू केलेली आहे। गाळ काढण्याचा पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आमच्या फायनल फेसेसमध्ये आहे। पोकलाईन मार्फत आता नालामधून जे काम गाळ काढण्याचं काम आहे ते अजून सुरू आहे। ते जवळपास 70% झालेले आहे। अजून ते 30% राहिलेले काम आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही संपवणार आहे। बाकी पाणी पुरवठा इन केस काळमवाडीला काही विषय झाला तर आम्ही शिंगणापूरच्या ॲक्टिवेट करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून जवळपास 42 लाख आत्ताच आपण सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी ठेवलेले आहे। त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि ओव्हरऑल आपल्याला कुठलाही पूर परिस्थिती या मॉन्सूनचा कुठलाही आपल्याला एक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाले तर ते त्यांच्या समोर जाण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे। आज अखेर शहरातून 17,000 मेट्रिक टन गाळ नाल्यातून बाहेर काढण्यात आला असून गाळ काढण्याचे काम सुरू आहे। त्यामुळे शहरात कोणतीही आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचंही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। नदीमध्ये यावेळी प्रात्यक्षिकादरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर व दोरच्या साहाय्याने कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। त्याचप्रमाणे अग्निशमन विभागाकडील कटर, स्पेडर, स्लॉप कटर, BA सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रॉलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफलाईन लॉन्चर, विक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विड रिस्पॉन्स व्हेइकलचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फायर कॉलेज विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाकडून आपत्तीकालीन बचावामध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त कपिल जगताप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, ओंकार खेडकर, तांडेल किसन पवार, अभिजित सरनाईक, निवास जाधव आदींसह बावडा रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक व अग्निशमन विभागाकडील जवान उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।